नमस्कार मित्रांनो, संघर्ष टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला खेड्या गावात पोळा कसा भरला जातो, जे शेतकऱ्यांचं सण आहेत, शेतकऱ्यांचं महत्त्वाचं सण आहेत पोळा। आणि या दिवशी काय काय साजरा केला जातो, बैलांसाठी काय काय केलं जाते, शेतकरी काय काय करते या दिवशी, या 2 दिवशी पोळाच्या दिवशी, हे आज आपण जाणून घेणार आहोत। आपण बघू शकता माझ्या मागे हा पोळ्यासाठी संपूर्ण गाव जमलेले आहेत आणि येथील शेतकऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। तर मामा, मला सांगा, आजचा पोळा हा सण आहे, शेतकऱ्यांचं खास सण आहेत आज, हो आहेत ना? काय काय करता तुम्ही पोळ्याच्या दिवशी? बैलांसाठी काय काय? बैलांसाठी निवत करतो, निवत वगैरे सजवतो, झाले चांगलं हो सजवताय। हा अजून मग काय हो काका, आपण काय म्हणजे बैलांसाठी का साजरा केला जाते? आपण आज पोळा आहे म्हणून आपण साजरा करतो त्यांची पोळा आहेत म्हणून। हो काय काय म्हणजे या दिवशी काय काय केले जाते? या दिवशी त्याला धुते, त्याला बासन लावते, त्याला वार्निश लावते, सजावट केल्या जाते, सजावट केली जाते। 2 दिवस बैलांना कोणतेच कामे लावल्या जाते? लावत नाही, किती अर्जंट असो, किती अर्जंट असो कामे करतातच करत नाही। अच्छा काका, मला सांगा, काय काय म्हणजे काय केले जाते समजा हे पोळा हा सण साजरा शेतकरी? हे पूर्वीपासून आहे, पूर्वीपासून आहे। हो हम्म. म्हणजे 2 दिवस म्हणजे बैलाले धुणं खाणं, म्हणजे त्याला काम नाही लावणं, तसं त्या पद्धतीनं त्याची सजावट करणं। सजावट कर हो, मग पोळा भरला गेला की मग नंतर त्याला निवत लावणं घरी जाऊन। हो, पुरणपोळीचा असे हो पुरणपोळीचा आणि भरपूर वगैरे चारा वगैरे हो चारा भरपूर, त्याला 2 दिवस कामे लावत नाही, काम घेऊन काहीच नाही, सजावट केल्या जाते, सजावट केली जाते, पूजा वगैरे करतात, पूजा वगैरे सगळं हो। बस म्हणजे हे शेतकऱ्यांचं मित्र आहे म्हणून हो, समजा, हो. शेतकऱ्यांना मदत करतंय हो म्हणून हे सण हा, साजरा केला त्याच्यासाठी. जातो। अच्छा काका, बैल असा असतं ते, हो बैलीचा भरोसावर हे सर्व जग चालून राहिला। बरोबर आहे, शेतकरी शेती त्याच्यामध्ये त्याच्यासही काहीच निघत चुकत नाही। बरोबर आहे, बैल जे आहे सर्व माबाप आहे, हो म्हणून या पोळ्याच्या दिवशी त्याचा साजरा करून राहिलो। कसं झालं, सर्वच काम तेच करते, हो आपण काहीच करत नाही। निनाळ केलं तर निनाळ जमत नाही आपल्याला, बरोबर आहे। बैल डवरा आणते तेव्हा आपलं सर्व काम चालू आहे। हा, हे साधी गोष्ट नाही, म्हणजे एक बैलाचा भरोसावर आहे। आज साजरा 2 दिवसापासून साजरा करायला लागते, हा हा, त्याचा भरोसा आपण खाऊन राहिलो। बरोबर आहे। पैसे लोक किती दिले तरी ते पुरत नाही आपल्याला, पुरून नाही राहिले। तुम्ही निंदन किती करा, निंदनाचा भरोसावर शेती होते का? या बैलाचा भरोसावर होते। म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जे बैल शेतकऱ्यांना मदत करतात, शेतकऱ्यांना कामाला मदत करतात, त्यांच्याच भरोशावर शेती सुरू आहेत, म्हणून 2 दिवस पोळ्याच्या आदल्या दिवशी आणि पोळ्याच्या दिवशी बैलांना कोणतेही कामे लावत नाही, भरपूर प्रमाणे त्यांना पोळ्या वगैरे देतात, सजावट करतात, आंघोळ घालतात आणि असे भरपूर कामे म्हणजे भरपूर सजावट करतात शेतकरी। आणि मग अगोदरच्या दिवशी काय संध्याकाळी तुम्ही पूजा करतात? हो हो, मग सकाळी उठल्यावर काय करताय समजा? सकाळी मग त्याला धुणं गिणं, आंघोळ वगैरे हो करता, आंघोळ टाकली त्याले, अजून चारायला नेता, अजून चाराले, नंतर त्याला आणले, मग त्याला सजावट केली, सजावट करता, हो सजावट करून मग आपण पोळ्यामध्ये आणली। पोळ्यामध्ये म्हणजे बजरंगबलीला, हो, बजरंगबली. हनुमानला हे दर्शन घेऊन इकडे आणा. तोरणाखाली हो, उभं केलं, हे तोरण आहेत इथे, हे तोरण खाली, हो तोरण खाली उभं केलं। तोरण खाली कसं आहे, पोळ्याच्या दिवशी शेतकरी आंघोळ घालतात, आंघोळ घातल्यानंतर चारायला नेतात, भरपूर प्रमाणे त्यांना पोटभर जेवू घालतात, पुरणपोळी वगैरे, आणि सजावट करतात तिथून आल्यावर, आणि 2 ते 3 वाजता पोळा हा सण साजरा होतो। जे हनुमानचं जे मंदिर असते तिथून दर्शन करून आणतात, आणि हा जो तोरण असते, हा इकडे दाखव, हा जो तोरण आहे, तोरणच्या खाली बैलांना उभे करतात, आणि नंतर मी तुम्हाला दाखवतो, पोलीस पाटील येतात हनुमानचं दर्शन करून, बजरंगबलीचं दर्शन घेऊन, आणि नंतर गुढी घेऊन येतात, आणि तिकडून आल्यावर इकडे, आणि इकडून सरळ गेल्यावर, हा गाव मोठा आहे, 1 किलोमीटरचा गाव आहे, सरळ इकडे 1 किलोमीटर ही लाईन पूर्ण आहेत पोळ्याची, आणि 1 किलोमीटर तिकडून आल्यावर इकडे प्रसाद देतात, आणि बैलांना प्रसाद घालतात, आणि नंतर आपापल्या घरी जाऊन अजूनही पूजा करतात बैलांचं, आणि 2 दिवसच्या मुलांप्रमाणे लाडाने वागवतात बैलांना। हीच शेतकऱ्यांची खास
आत्मीयता आहे पोळ्यांबद्दल. काठी मोजून मोजून बोरा बोराचा पाला काठी तुझा गरू माझा लपचेला लाच मारून फारून बोल रे नट्टीचा पोरा. जारे बेलपत्रीचा झाडा जारे नायकाचा वाडा एक नमन गवळा पार्वती हार बोला. हर हर महादेव. नागाळे न निघाला दिले दोन जाती